नमस्कार मित्रांनो, दिव्य क्रांती अकॅडमीच्या 10 मिनिटात टॉपिक क्लिअर या सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मला एक सांगा, जर तुमच्या हातात आज मोबाईल आहे, तुम्ही शाळेमध्ये किंवा कॉलेजामध्ये शिकू शकताय, शिकलात आणि समाजामध्ये ताठमानेने जगताय, या सगळ्यांचं क्रेडिट कोणाला जातं? आपल्याला बहुतेक वेळा असं वाटतं की हे सगळं आपोआप झालंय, पण असं नाहीये. यासाठी काही लोकांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलंय. आजच्या या 10 मिनिटात आपण अशाच 3 समाजसुधारकांना बघणार आहोत, ज्यांच्यावर परीक्षेत हमखास प्रश्न येतोच. राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या व्हिडिओच्या शेवटी मी 1 मिनिटात क्विक रिव्हिजन सुद्धा घेणार आहे. त्यामुळे वही आणि पेन घेऊन बसा, ही स्टोरी डोक्यात फिट करा. चला सुरू करूया. मित्रांनो, आपण सुरुवात करूया 18व्या शतकापासून. विचार करा, एक अशी वेळ होती जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती वारला तर तिला चक्क जिवंत जाळलं जायचं. यालाच आपण म्हणायचो सती प्रथा. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की राजा राममोहन रॉय यांना भारतीय प्रबोधनाचे जनक का म्हणलं जातं? कारण त्यांनी फक्त विरोधासाठी विरोध नाही केला. जेव्हा त्यांनी स्वतःच्या वहिनीला सती जाताना बघितलं, तेव्हा ते आतून हलले आणि त्यांनी ठरवलं, की ही अमानुष प्रथा बंद करायची. त्यांनी इंग्रजांना पटवून दिलं, की आमच्या धर्मात असं कुठेही लिहिलेलं नाहीये आणि त्यांच्याच या प्रयत्नांमुळे 1829 मध्ये लॉर्ड विल्यम्स बेटिंगने सती प्रथा बंद करण्याचा कायदा केला. ते इथेच थांबले नाही. त्यांनी ब्राह्मो समाज 1828 मध्ये स्थापन केला. त्यांचं म्हणणं होतं, की देवाची पूजा करण्यासाठी मूर्तीची गरज नाही. देव एकच आहे. त्यांनी इंग्रजी शिक्षणाला सपोर्ट केला. कारण त्यांना माहीत होतं, की सायन्स आणि मॉडर्न विचार आले तरच भारत बदलणार आहे. पण मित्रांनो, राजाराम मोहन रॉय यांनी सुरुवात केली, पण शिक्षणाची गंगा खऱ्या अर्थाने गरिबांच्या झोपडीपर्यंत कोणी नेली? तिथेच एंट्री होते आपल्या दुसऱ्या हिरोची. आता आपण येऊया महाराष्ट्रामध्ये. पुण्यातले एक तरुण जे एका लग्नात गेले होते आणि तिथे त्यांचा त्यांच्या जातीवरून अपमान झाला. त्या दिवशी त्यांनी ठरवलं, की जोपर्यंत माझ्या समाजाला शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा अपमान थांबणार नाही. ते होते महात्मा ज्योतिराव फुले. बघा, आज आपण म्हणतो नॉलेज इज द पॉवर. पण 1850च्या काळात ओळखणारे फुले पहिले होते. त्यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली. विचार करा, त्या काळात मुलींना शाळेत पाठवणं म्हणजे पाप समजलं जायचं. फुले आणि आंबेडकरांमध्ये एक महत्वाचा फरक लक्षात ठेवा. फुले यांनी सामाजिक सुधारणेवर भर दिला. ते म्हणायचे, आधी सामाजिक मानसिकता बदलायची. त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाज स्थापन केला. त्यांनी एक जबरदस्त पुस्तक सुद्धा लिहिलं, गुलामगिरी. हे पुस्तक त्यांनी अमेरिकेतल्या त्या लोकांना अर्पण केलं, ज्यांनी तिथल्या गुलामांना मुक्त करण्यासाठी लढा दिला होता. फुलेंनी शेतकऱ्यांच्या आसूडमधून शेतकऱ्यांचं दुःख मांडलं. त्यांनी विधवांच्या केशवपनाला विरोध केला आणि स्वतःच्या घरात पाण्याचा हौद अस्पृश्यतांसाठी खुला केला. हा साधा बदल नव्हता. ही माणसाला माणूस म्हणून जगवण्याची लढाई होती. मित्रांनो, विचार करा, स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाईंना शिकवून त्यांनी शिक्षिका बनवलं. अंगावर शेण, दगड झेलले, पण आपली शाळा बंद पडू दिली नाही. ही जिद्द आणि तो त्याग आपण कधीही विसरू शकत नाही. फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, पण त्या शिक्षणाचा वापर करून हक्क आणि कायदा आपल्या हातात कसा घ्यायचा हे शिकवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तुम्हाला माहिती आहे का, बाबासाहेब महात्मा फुलेंना आपले तिसरे गुरु मानत असत. पहिले 2 गुरु म्हणजे गौतम बुद्ध आणि संत कबीर. पण आंबेडकरांची पद्धत थोडी वेगळी होती. फुले बॉटम अप होते, खालून वर. सुधारणेवर भर द्यायचा, तर आंबेडकर पॉलिटिकल पॉवर, राजकीय हक्क यावर भर द्यायचे. का? बाबासाहेब नेहमी म्हणायचे, जोपर्यंत राजकीय सत्ता तुमच्या हातात येत नाही, तोपर्यंत तुमची सामाजिक स्थिती सुधारणार नाही. त्यांनी 1927 मध्ये महाडचा सत्याग्रह केला. तो फक्त पाण्यासाठी नव्हता, तर तो हक्कासाठी होता. त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन केलं आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या देशाला लोकशाही दिली. त्यांनी सांगितलं, की जातीव्यवस्थेचं निर्मूलन केल्याशिवाय भारताचा विकास शक्यच होणार नाही. शेवटी जेव्हा त्यांना वाटलं, की हिंदू धर्मात राहून समानता मिळणार नाही, तेव्हा 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि समतेचा मार्ग निवडला. चला, आता वेळ आहे आपल्या 1 मिनिटात क्विक रिव्हिजनची. काही पॉइंट्स एक्झामसाठी रट्टा मारून ठेवा. राजा राममोहन रॉय, भारतीय प्रबोधनाचे जनक. 1829 मध्ये सतीबंदी कायदा, है ना, बेटिकच्या मदतीने. संस्था ब्राह्मो समाज 1828 मध्ये. वर्तमानपत्र कुठलं काढलं? संवाद कौमुदी. त्याच्यानंतर महात्मा फुले,
मुलींची पहिली शाळा 1848 पुणे भिडेवाडा येथे. संस्था सत्यशोधक समाज 1873 मध्ये. आणि जी पुस्तकं त्यांनी लिहिली त्यामध्ये गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड यांच्यासारख्यांचा उल्लेख होतो. उद्देश काय होता? बहुजन आणि स्त्रियांचं शिक्षण. त्यानंतर येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे महात्मा फुलेंना आपले तिसरे गुरु मानत होते. भर काय होता? राजकीय हक्क आणि संविधानावर, पॉलिटिकल राईट्सवर बाबासाहेबांचा भर होता. सत्याग्रह केला महाडचं चवदार तळं 1927 मध्ये. बरोबर? तर मित्रांनो, हे होते भारताला घडवणारे 3 शिल्पकार. 10 मिनिटात आपण हा टॉपिक क्लिअर केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचा अभ्यास सोपा झाला असेल, तर दिव्य क्रांती अकॅडमीला सबस्क्राईब करा. 10 मिनिटात टॉपिक क्लिअर सीरीजचा पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर हवा, कुठल्या टॉपिकवर हवा, कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.